जाऊयात नाशिकमध्ये। नाशकातून एक आता ब्रेकिंग न्यूज समोर येते। नाशकात पुरोहित संघ आक्रमक झाल्याचं कळत आहे। रामकुंड परिसरामध्ये या पुरोहित संघानं ठिय्या मांडलेला आहे। घाटावर होणाऱ्या बांधकामाला या सगळ्यांनी विरोध केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा पुरोहित संघ सध्या आक्रमक झाल्याचं दिसतंय। आपण पाहतोय सगळे हे पुरोहित या ठिकाणी जमलेले आहेत। आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे। तर घाटावर जे बांधकाम होत आहे त्या बांधकामाला या सगळ्या पुरोहितांचा विरोध आहे। त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी ते इथे आंदोलन केले। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत आहेत। अभिजित, काय सांगाल? हे पुरोहित सध्या आक्रमक झाल्याचं दिसतंय, काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत? मोहिनी, खरं तर मागच्या वर्षापासून गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीची महाआरती जी आहे ती रामतीर्थ सेवा समितीकडून करण्यात येते। दररोज संध्याकाळी ही आरती होत असते आणि त्यासाठी या आरतीसाठी त्या ठिकाणी गोदाकाठावर काही पक्क बांधकाम जे आहे ते रामतीर्थ सेवा समितीला करायचं आहे। त्याची परवानगी देखील त्यांनी शासनाकडून घेतली आहे। मात्र हे पक्क बांधकाम करायला गंगा गोदावरी पुरोहित संघाचा विरोध आहे आणि त्या विरोधामध्ये आता पुरोहित संघ आंदोलनाच्या पावित्र्यात आहे। त्या ठिकाणी आता आंदोलन पुरोहित संघाकडून सुरू करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या आंदोलनादरम्यान नक्कीच धन्यवाद अभिजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।